नमस्कार। आज आपण बनवणार आहोत कलिंगडाचं सरबत। भरपूर उन्हाळा चालू झाला आहे आणि कलिंगड पण भरपूर बाजारात आलेले आहेत। साधारण ती फेब्रुवारी महिन्यापासूनच चालू होतात आणि कलिंगडाचं सरबत हे उन्हाळ्यात फार उत्तम असतं किंवा कलिंगड सुद्धा खाणं हे अतिशय चांगलं असतं। कलिंगडामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं। उन्हामुळे आपल्या जो शरीरात घाम निघतो तर ते भरून काढतं कलिंगड खाल्ल्यामुळे आणि भरपूर ताकद अशी येते, म्हणजे विकनेसपणा कमी होतो। तर असं हे कलिंगड मी अर्ध कलिंगड कापून घेतलं आहे। कलिंगड असं पातळ कापून घ्यायचं, हे बघा, म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्यातल्या बिया काढता येतात। हे बघा, अशा पातळ कापल्यामुळे एकही बी ज्यूसमध्ये येणार नाही, याची काळजी घ्यायची। हे बघा, असं पातळ कापून घ्यायचं। पातळ कापल्यामुळे बिया लगेच दिसतात। हे बघा, अशा पातळ पातळ फोडी करायच्या, म्हणजे मग आपल्याला ह्या सर्व बिया काढायला मदत होते। असं हे मी आता कापून घेणार आहे आणखी त्याच्यात, आणि त्याकरता मी हे घेतले सैंधव मीठ, कारण आपण हे फक्त मिक्सरला बारीक करणार आहोत। त्याकरता सैंधव मीठ घेतलं आहे मी। हे आहे पुदिन्याची पानं 10-12। पुदिना हा पण शरीराकरता अतिशय चांगला असतो, पचनशक्ती सुधारतो। आलं हे पण पचनशक्ती सुधारवते आणि चव पण एकदम छान लागते याची। त्याच्यामुळे ही आहे काळी मिरीची पावडर, ही मी घरीच बनवून ठेवते। आणि ही जर तुम्ही कलिंगडची अशी फोड जरी असेल तर त्याला तुम्ही सैंधव मीठ आणि काळी मिरी पावडर लावून खाऊन बघा, अतिशय सुंदर लागतं। आणि मी या ज्यूसमध्ये पण ती घालणार आहे। ही चवीप्रमाणे मी साखर घेतली आहे। कलिंगड तर भरपूर गोड आहे, पण तरी मी ही 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि हे बर्फाचे खडे घेतलेले आहेत। आता आपल्याला आधी काय करायचे, कलिंगड आणि साखर बारीक करून मग त्याच्यात पुदिन्याची पानं आणि आलं घालायचं आहे। हे बघा, आधी आपण हे अर्धा इंच आलंही घालून घेणार आहोत, कारण ते बारीक झालं पाहिजे पूर्ण। ही पुदिन्याची पानं, साखर हे 2 वेळा बारीक करावं लागणार आहे, तेव्हा अर्धी साखर यात घालायची आहे आणि ह्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। चवीप्रमाणे मीठ पण यातच घालून घ्यायचं आहे। हे बघा, पाव टीस्पून मीठ घातलं आहे आणि बर्फाचे 3-4 खडे, हे असं आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे। कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात फायबर पण असतं, ते आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतं। हे बघा, छान ज्यूस बारीक करून झाला आहे, एकदम थंडगार। मी हे कलिंगड आधी अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, म्हणजे आपल्याला एकदम थंडगार ज्यूस प्यायला मिळेल। यात काही जर आल्याचे तुकडे वगैरे राहिले असतील तर म्हणून हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला। असंच आपण हे बाकीचं कलिंगडही बारीक करून घेणार आहोत। हे उरलेली साखर पण घालून घ्यायची आपल्याला। बर्फाचे खडे, आणि हे पण आपल्याला छान बारीक करायचं आहे। यात मीठ पण घालायचं थोडंसं। हे बघा, मिठाने गोडपणा आणखी छान होतो, अतिशय चव चांगली लागते। पण ते सैंधव मीठ घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा काही इफेक्ट होणार नाही। हे बघा,
आल्याचा आणि पुदिन्याचा एकदम छान असा सुगंध सुटला आहे। त्यामुळे कलिंगडा सरबताची चव अतिशय उत्कृष्ट लागणार आहे। अतिशय छान आपला ज्यूस बनलेला आहे। हे बघा, आपण फक्त आलं आणि पुदिना करता हे गाळून घेतला आहे, नाही तर काही गाळायची गरज नसते। पण आलं आणि पुदिना राहायला नको किंवा ते मुलांच्या तोंडात यायला नको। मुलं खेळून आल्यावर भरपूर त्यांना घाम येतो आणि त्याकरता हे सरबत अतिशय उत्तम आहे। हे बघा, मस्त आपला कलिंगडाचा सरबत झालेला आहे। ज्यांना शुगरचा त्रास असेल, डायबिटीज असेल, त्यांनी साखर नाही घातली तरी चालेल, पण पुदिन्याची पानं, आलं, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून बनवा आणि प्या। अतिशय उत्तम आहे हे। रोज एकदा तरी हा ज्यूस प्या। याच्या आधी मी तुम्हाला उन्हाळ्याचे सरबत दाखवलेले आहे, छास दाखवलेला आहे, कैरीचं पन्हं दाखवलेलं आहे। तेही बनवायचं, हेही बनवायचं, असं रोज वेगळं वेगळं बनवून प्यायचं। म्हणजे आपल्याला उन्हाळा अजिबात लागणार नाही किंवा उन्हाळ्याचा काहीही त्रास होणार नाही। हे बघा, आता यात आपल्याला ही काळी मिरी पावडर टाकायची आहे। ही पाव चमचा, किंवा तुम्हाला थोडी आणखी जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात। बघा किती छान लाल लाल मस्त सरबत झालेलं आहे। हे आपण आता ग्लासात काढून घेऊया। असं सगळं छान मिक्स करायचं आहे। अगदी तुम्ही लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत, अगदी म्हाताऱ्यापर्यंत कोणीही हे पिऊ शकतं। अतिशय उत्तम ज्यूस आहे हा। हे बघा, तशीच मी मँगो लस्सीही दाखवलेली आहे। हे बघा, आता आपण हे ग्लासमध्ये काढून घेऊया। हे बघा, असं हलवून काढायचं आहे सगळं। बघा किती छान दिसते आपलं हे लाल लाल। याच्यावर मुलांना सजावटी करता अशी एक फोड लावायची, वरून आणखी 2-3 आईस क्यूब टाकायच्या, बर्फ, आणि हे थंडगार असं सरबत प्यायचं आहे। हे तुम्ही नक्की बनवून बघा। मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।